सर्वांना नमस्कार। आज आपण सर्वजण मनशांती मिळवण्यासाठी धडपडत आहोत, पण आम्ही सुखी आहोत का? ज्यांच्याकडे भौतिक सुखसोयी आहेत, धनवान आहेत, ते सुखी आहेत काय? तर या सर्वांचं उत्तर नाही असेच येते। मनशांतीसाठी सूर्योपासना महत्त्वाची आहे। काळजी, तणाव, कटकटी, त्वचारोग, नेत्ररोग सूर्योपासनाने बरे होतात। श्री चाक्षोपनिषद या स्तोत्राने नेत्ररोग आश्चर्यकारकरित्या अत्यंत शीघ्रतेने नाहीसे होतात। चाक्षोपनिषद ही प्राचीन ऋषीमुनींनी सर्व नेत्ररोगांना अमोल देणगी दिलेली आहे। त्वचा रोगासाठी सूर्यमंत्र असा आहे, ओम नमः सूर्याय। आणि हृदय रोगासाठी सूर्याष्टक हे फार महत्त्वाचे आहे, त्यांनी दररोज ते म्हणावे, निश्चितच त्यांना फायदा होईल। तर चाक्षोपनिषद साठी एक अनुभव मी तुम्हाला सांगू शकतो। माझे ITI मधील सहकारी श्री सुनील पिंपळकर यांचा मुलाला नेत्ररोग झाला होता, चष्मा लागला होता। मी त्यांना आठवणीने चाक्षोपनिषद स्तोत्र दिले व हे दररोज मुलाला म्हणायला लावले। एक 2-4 महिन्यामध्येच मुलाच्या डोळ्यामध्ये फरक पडला आणि आश्चर्यकारकरित्या त्याचे डोळे नीट झाले आहेत। त्याचा चष्माचा नंबर कमी झालेला आहे, त्याला जो त्रास होत होता तो कमी झालेला आहे। म्हणून मी या सर्व स्तोत्रांचा, मंत्राचा, श्री दत्त गोरक्षनाथ कवच, श्री गोरक्षनाम या सर्वांचा प्रचार प्रसार करीत असतो। नाथ संप्रदायामध्ये हे सहसा कुठे दोन्ही म्हटले जात नाहीत। पुन्हा तिसरा आहे भैरवनाथाचा अष्टक, ते पण कुठं म्हटलं जात नाही। तर ते सर्व ठिकाणी म्हटले जावे, म्हणावे दररोज सकाळी, यासाठी माझा हा प्रयत्न आहे। वास्तूतील दोष काढण्यासाठी श्री शंकराचा महामृत्युंजय मंत्र जपाचे पठण, श्री रामरक्षा, पंचमुखी हनुमान स्तोत्र, दत्तमाला मंत्र व राहू केतूचे मंत्र व या जपाचे हवन करून घेतल्यास वास्तूमधील दोष निघून जातात। तर आपण आज फार मोठा एक उपाय सांगितला आहे। वास्तूतील दोष काढण्यासाठी अवश्य तुम्ही श्री शंकराचा महामृत्युंजय मंत्र याचा जपाचे पठण करा, श्री रामरक्षा पठण, पंचमुखी हनुमान स्तोत्र, दत्तमाला मंत्र, राहुकेतूंचे मंत्र या सर्वांचं जपांचं हवन जर केलं आपण तर निश्चितपणे वास्तूतील आपले दोष नाहीसे होतात। आता हे स्तोत्र का म्हणायचे आपण, का नाही, कारण येतं या स्तोत्रामुळे आपली जी शरीराची चलनवलन शक्ती आहे ती वाढते। ओंकार उच्चाराने बुद्धी तेज होते। ओंकार उच्चार करतेवेळी आमच्या शरीरात लहरी उत्पन्न होतात, ती डोक्यापर्यंत पोहोचतात। डोक्यामध्ये छोटे छोटे कोट्यावधी तंतू असतात, त्यांना रक्त पोचविण्यासाठी या लहरी मदत करतात, त्यामुळे बुद्धी तेज होते। संस्कृत स्तोत्राने स्मृती वाढते। तर हे सर्व फायदे संस्कृत स्तोत्रात आहेत, म्हणून तुम्ही संस्कृत स्तोत्र हे दररोज म्हटलेच पाहिजे। धन्यवाद, थँक्यू। हा निसर्गरम्य परिसर सुद्धा तुम्ही पाहू शकता।